गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या MBR जलकुंभ येथील वॉल्व दुरुस्त करावा अशी मागणी देवपूर परिसरातील नागरिक करत होते। मात्र मनपा प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर 2 दिवसांपूर्वी वॉल्व खराब झाला आणि त्याचाच फटका आता धुळेकरांना बसत आहे। आधीच धुळे शहरातील काही भागांमध्ये 4 ते 5 दिवसात होत असलेला पाणीपुरवठा आता 8 दिवसांवर गेलाय। त्यामुळे नागरिकांना मनपाच्या या भोंगळ कारभाराचा फटका बसतोय। नववारी भागात असलेल्या MBR जलकुंभ येथील वॉल्व खराब झाल्यामुळे धुळे शहराला आता 2 दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे। परवापासून वॉल्व खराब झाला असून अद्यापपर्यंत त्याचे काम अपूर्ण आहे। काम अपूर्ण असल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे धुळेकरांना पाण्यासाठी पैसे खर्च करून टँकर मागवावे लागत असल्याने धुळेकरांनी धुळे मनपाच्या आयुक्तांकडे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। बोला। माझं नाव पूनम बलराम पगारे, भागात 8 दिवसापासून इथं पाणी नाही आहे। आम्ही हे टँकर मागवलं आहे स्वतः पैसे खर्चून। इथं गोरगरीब लोकांना अजिबात पाणी नाही येतं। आयुक्त मॅडमांनी काहीतरी करावं पाण्याचं आणि 8 दिवस झाली पाणी नाही आहे आणि इथं बोरिंगची पण व्यवस्था नाही आहे। तर इथं काहीतरी करावं। दरवेळेस पाणीचा प्रॉब्लेम राहतो। पाणी 7 दिवसात 8 दिवसात असं पाणी येतं आणि ते दुपारपर्यंत येतं, लगेच चाललं जातं। केव्हा पण पाणी येतं, रात्री केव्हा पण पाणी। आयुक्त मॅडमांना आमची विनंती, पाणीची लवकर व्यवस्था